केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये पहिल्यांदाच कॉन्टेंट क्रिएटर्स आणि कॉमिक्स यांचा थेट उल्लेख करण्यात आलाय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलताना सांगितलं की भारतामध्ये ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि कॉमिक्स म्हणजेच AVCG हा उद्योग वेगाने वाढतोय आणि 2030 पर्यंत या क्षेत्रामध्ये सुमारे 20 लाख व्यावसायिकांची गरज भासणार आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय आता घेतलाय. देशभरातील 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 कॉलेजेसमध्ये AVCG कॉन्टेंट क्रिएटर लॅब्स या सुरू करण्यात येणार आहेत. या लॅब्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज मुंबई यांच्या सहकार्याने उभारल्या जातील. मात्र हे लॅब नेमकं कसं चालतील याबाबत सध्या सविस्तर माहिती ही देण्यात आलेली नाहीये. याशिवाय अर्थमंत्र्यांनी डिझाईन क्षेत्राचा देखील उल्लेख केलाय. भारतामध्ये डिझाईन इंडस्ट्री ही वेगाने वाढत चालली आहे, पण कुशल डिझायनर्सची कमतरता असल्याचं त्यांनी मान्य केलंय आणि त्यामुळेच पूर्व भारतामध्ये नवीन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनची स्थापना करण्यात येणार आहे. एकूणच काय तर केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये क्रिएटर्स इकॉनॉमीला औपचारिकपणे मान्यता ही मिळाल्याचं स्पष्ट होत आहे. आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये बोलूयात.